रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे उल्हासनगरचे जिल्हाध्यक्ष हे बदली करण्यात आले होते। काही दिवसापूर्वी उल्हासनगर शहरामधील नाना बागुल यांची पक्षातून बडतर्फ करून त्यांच्या जागी पंडित निकम यांना पक्ष जिल्हाध्यक्ष हे जाहीर केलं होतं अण्णा रोकडे यांनी। परंतु अशातच आज उल्हासनगरमध्ये नाना बागुल आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यामध्ये खुलासा केला आहे की अजूनही नाना बागुल हेच स्वतः जिल्हाध्यक्ष आहेत। सोबतच या पत्रकार परिषदेमध्ये एक मोठी घटना घडली की ज्यामध्ये उल्हासनगर शहराचे माजी आमदार अर्थात रिपाईचे माजी आमदार पप्पू कालनी यांनी पक्षप्रवेश केला आहे का, कारण की अनेक तर्कवितर्क यामध्ये निर्माण झालेले आहेत। कारण या पत्रकार परिषदेमध्ये पप्पू कालनी यांना निळा मफलर देऊन त्यांचे स्वागत करण्यात आलेले की असं गृहीत धरावं का, असा प्रश्न आता निर्माण होत आहे की पप्पू कालनी यांनी RTIमध्ये प्रवेश केला आहे। सोबतच पप्पू कालनी यांनी देखील माध्यमांशी बोलताना सांगितलं की अनेकदा ते हे तळागाळातील जनतेशी ते संबंधित असतात, त्यांच्यासोबतच त्यांना काम करणं चांगलं वाटत असल्यामुळे या उल्हासनगर शहराची सध्या बहुजनांची जी स्थिती आहे ती वेगळी होणार अशी काहीशी प्रश्न उपस्थित होत आहेत। नाही, मला काढलेलंच नव्हतं। निरीक्षक साहेबांनी आठवले साहेबांनी जाहीर केलंय की नाना बागुलच अध्यक्ष आहे, नाना बागुलच राहणार। मला जर का काढलं असतं आणि फेरनियुक्ती दिली असती तर परत कार्यकारिणी जाहीर केली असती। कार्यकारिणी आहे तीच आहे। काही एक दोन लोक त्याच्यातनं बारसिंग साहेबांनी मागच्या वेळेला वगळले, ते वगळून त्यांच्या जागेवर दुसरा कोणतरी पदाधिकारी निवडला जाईल। आमची जिल्ह्याची बैठक होईल, त्या बैठकीमध्ये तो पदाधिकारी निवडला जाईल। महिला अध्यक्ष सुद्धा जाहीर केला जाईल आणि युवा अध्यक्ष सुद्धा आमच्या त्या कमिटीच्या जिल्हा कमिटीच्या मीटिंगमध्ये जाहीर केला जाईल। माननीय नामदार रामदास आठवले साहेब रिपब्लिकन पक्षाचे नेते आहेत, राष्ट्रीय नेते आहेत। यांनी उल्हासनगर जिल्ह्याची किंवा महानगरपालिका या संदर्भामध्ये अध्यक्षपदाची मोठी जबाबदारी नाना बागुल यांच्यावर टाकलेली आहे। इसलिए मैं RTI के साथ में हूँ। डिफेंस मेरा जो उद्देश्य है वो मेन है, वो गरीब लोगों की सेवा करना, उनको कैसे सहायता दे सकता हूँ। और जो गरीब लोग ज़्यादातर झोपड़पट्टी वगैरह ऐसी बस्तियों में रहते हैं, वहाँ डेवलपमेंट कैसे लाएं, उनके बच्चों को कैसे ऊपर लाएं, इस तरह से मुझे जो मौका मिलेगा वो RTI में मौका मिलता है।